नसरापूरमध्ये जे 4 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली, त्याचा जो आरोपी आहे त्याच्यावरती आधीच 2 बलात्काराचे केस आहेत आणि काही लोकांकडून हेही कळालं की तो तिथल्या प्राण्यांवरतीही अत्याचार करायचा. तर मग अशा व्यक्तीला जामीन देऊन समाजासाठी धोका निर्माण करणं हे कितपत योग्य आहे, हा एक प्रश्नचिन्हच आहे आपल्या न्यायव्यवस्थेवरती. सगळ्यात पहिला तरी अशा नराधमांना 24 तासाच्या आत फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि जे जामीनमुळे त्यांना पळवाट मिळतीये किंवा रस्ता मिळतो यातून बाहेर निघण्याचा, ते बंद करण्यात यावा. तुम्ही अनेक कायदे बदलता, सगळं करता, मग तुम्हाला हा कायदा बदलण्यासाठी इतका वेळ का लागला? आणि ही पहिली केस नाही आहे, ह्याच्या आधी किती केसेस झालेत महाराष्ट्रामध्ये. काही दिवसांपूर्वी एका भाषणात आपल्या राष्ट्रपतींनी सांगितलं की एका मुलीवरती जर अत्याचार करण्यात आला तर त्या अपराधाला 24 तासात शिक्षा होणं गरजेचं आहे, नाहीतर त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. मग ह्याची सुरुवात आपल्या महाराष्ट्राचे सीएम देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घेऊनच राष्ट्रपतींनी करावी. कारण त्यांना लग्नात जाण्यासाठी वेळ आहे, पण त्या अपराधाला शिक्षा देण्यासाठी त्यांना वेळ नाहीये. त्या मुलीचे आईवडील रस्त्यावरती आंदोलन करत होते तिचा मृतदेह सोबत घेऊन की त्या नराधमाला आमच्या ताब्यात द्या किंवा त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या. तर त्यांच्यावरती लाठीचार्ज करून तुम्ही त्यांना पळवून लावलं का? कारण ट्रॅफिक जाम होते म्हणून. मग तुम्ही जेव्हा एका रस्त्याच्या उद्घाटनासाठी 4-4 तास लोकांना अडवून ठेवता आणि ट्रॅफिक जाम करता, ते योग्य आहे का? ते तरी बिचारे ऍटलिस्ट न्याय मागत होते स्वतःच्या मुलीसाठी. तर न्याय व्यवस्थेत सुधारणा करण्यात यावी आणि असे जे आरोपी आहेत जे अत्याचार बलात्कार करतात आहेत तर त्यांना 24 तासाच्या आत फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि त्यांना जी पळवाट मिळते ना जामिनीमुळे, ती जामीन रद्द करण्यात यावी. अत्याचार फक्त स्त्रियांसोबत होतो असं नाहीये. स्त्रिया असू देत, तृतीयपंथी असू देत किंवा पुरुष असू देत, ह्यांच्यावरतीही अत्याचार होतात. अशा एखाद्या तरी तुम्ही अत्याचारी किंवा बलात्कारी व्यक्तीला 24 तासाच्या आत फाशी दिली तर एक उदाहरण बनेल सगळ्या अशा विचारसरणी असणाऱ्या लोकांसाठी की ज्यांना वाटतं की बलात्कार करून आम्ही जामिनावरती बाहेर पडू. ते 10 वेळा विचार करतील असा अत्याचार करण्यापूर्वी. तर एखाद्याला तरी तुम्ही फाशी द्या आणि सर्व समाजाला न्याय द्या.